बातमी विरारमधून. विरारमधील 40 वर्ष जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे. डोंगरपाडा परिसरातील श्री गणेश सोसायटीमधील ही घटना आहे. या दुर्घटनेत 3 जण हे गंभीर जखमी झालेत. इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांचं स्थलांतर केलं गेलंय. विरारच्या डोंगरपाडा येथील ही इमारत आणि या इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे. यात दुर्दैवानं 3 जण हे जखमी झालेले आहेत. या इमारतीमध्ये तब्बल 17 कुटुंब होते. वसई विरार शहर महानगरपालिकेनं या इमारतीला धोकादायक असल्याचं जाहीर सुद्धा केलं होतं. तरी सुद्धा या इमारतीमध्ये काही कुटुंब राहत होती. यातील 3 जण हे गंभीर जखमी झाले. प्रशासनाची नैतिकता आणि जबाबदारी आहे की गेल्या 7 दिवसामध्ये जर अशा इमारतींच्या दुर्घटना होत आहेत तर 5-6 महिन्यापासून ज्या ज्या इमारतींना आपण नोटिसेस दिलेल्या आहेत त्यांची दुरुस्ती झाली आहे की नाही, किंबहुना त्याबाबत स्ट्रक्चरल ऑडिटचे रिपोर्ट जेव्हा 5-5, 6-6 महिन्यापूर्वी तुम्ही महापालिकेने इमारतींना किंवा संबंधित सोसायट्यांना दिलेले आहेत तर त्यावेळेला त्या सोसायटीशी तुम्ही पत्रव्यवहार परत केलाय किंवा तुमच्या वॉर्ड ऑफिसरने त्यांच्याशी किंवा इकडच्या संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन फेरपाहणी केली आहे का? अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जयराज राजीवडे आपल्या सोबत जोडलेले आहेत. जयराज. नक्कीच जगदीश, आपण पाहिलं असेल का गेल्या गणपतीच्या पहिल्याच दिवशी आपण पाहिलं असेल का विरार पूर्वेमध्ये एक इमारत पडली होती ज्यामध्ये 17 जण मृत्युमुखी गेलेले होते आणि त्यामध्ये एका चिमुकलीचा सुद्धा समावेश होता. आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल का आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे. गणपती विसर्जन होऊन आज पहिला दिवस आहे आणि या पूर्ण कालावधीमध्ये ही तिसरी घटना जी आहे का ही नालासोपारा वसई विरारमध्ये घडलेली आहे. एकूणच आपण पाहायला गेलं तर ही इमारत 40 वर्षापूर्वीची होती. विरार पूर्वीची डोंगरपाडा परिसरामधली. आणि या इमारतीला 9 महिन्या आधी 4 महिन्या आधी नोटीस सुद्धा बजावण्यात आलेलं होतं की ही इमारत जर्जर इमारत आहे आणि पालिकेने त्या नोटीसद्वारे सांगण्यात आलेलं होतं की ही इमारत लवकरात लवकर खाली करून जमीनदोस्त करावी. पण मात्र या पालिकेच्या नोटीसीवरती तिथल्या संबंधित सेक्रेटरी असो किंवा अध्यक्षांनी लोकांनी दुर्लक्ष केल्याने आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकत असाल का कशा प्रकारे या इमारतीचा स्लॅब आहे तो कोसळलेला आहे आणि यामध्ये 3 जण गंभीर जखमी आहेत. त्यांना गंभीर जे जखमी आहेत त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले आणि एकूण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का वसई विरार महानगरपालिका ज्या ज्या इमारतींना नोटीसी पाठवल्या त्यांच्यावरही वेळेत कारवाई करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जगदीश, धन्यवाद जयराज दिलेल्या माहितीबद्दल.